पाचव्या टप्प्यातील मतदान हे गोंधळात पार पडलं। मुंबईत तर अनेक ठिकाणी संशय यावा अशी स्थिती होती। मात्र मतदान प्रक्रिया जर प्रामाणिकपणाने पार पडली असेल तर कोणाचे किती खासदार निवडून येतील ते पाहूया। भाजपाचे 4, ठाकरेंचे 5, शिंदेंच्या शिवसेनेचे 1 आणि 3 ठिकाणी टफ फाईट होण्याची शक्यता आहे। कोणते आहे ते मतदारसंघ चला समजून घेऊयात। भाजपाचा मुंबईतील उत्तर मुंबई इथून पीयूष गोयल यांचा सहज विजय होताना दिसतोय। इथे काँग्रेसचे भूषण पाटील पराभूत होताना दिसतायत। 2 उत्तर मध्य मुंबईत MIM मुळे वर्षा गायकवाड यांना फटका बसण्याची शक्यता आहे। उज्ज्वल निकम विजयी होण्याची शक्यता आहे। 3 भिवंडीमध्ये निलेश सांबरे यांच्यामुळे भाजपाचे कपिल पाटील हे विजयी होतील, ते बाळामामांचा पराभव करतील। 4 धुळ्यामध्ये भाजपाचे सुभाष भामरे विजयी होतील, काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा पराभव होण्याची शक्यता आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचा सहज विजय होताना दिसतोय। यामिनी जाधवांचा ते पराभव करतील। 2 ठाण्यातून राजन विचारे सहज विजयी होतील, नरेश म्हस्केंचा पराभव होईल। नाईक कंपनीच्या नाराजीचा सुद्धा फटका म्हस्केंना बसेल। 3 नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे विजयी होण्याची शक्यता आहे। शांतिगिरी महाराजांमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे पराभूत होण्याची शक्यता आहे। 4 वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकर रवींद्र वायकरांचा पराभव करतील। मुळात रवींद्र वायकरांना विजयी व्हायचंच नाही त्यांच्या वक्तव्यावरून तरी असंच दिसतंय। आणि 5 ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील विजयी होतील, ते मिहिर कोटेचा यांचा पराभव करण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे विजयी होण्याची शक्यता आहे, ते वैशाली दरेकर यांचा पराभव करतील। तर 3 ठिकाणी टफ फाईट होणार आहे। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी कुणाचं मतदान खाईल यावर भाजपाचे हेमंत सावरा की ठाकरेंच्या भारती कांबडी विजयी होणार हे ठरेल। 2 दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे की अनिल देसाई कोण विजयी होईल हे स्पष्ट होत नाहीये। तर 3 दिंडोरीमधून भाजपाच्या भारती पवार आणि भास्कर भगरेंमध्ये टफ फाईट आहे। कोण विजयी होईल हे सांगता येत नाहीये। तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।